ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता असिस्टंट बनलेल्या सायलीने साक्षीच्या विरोधात आणलेल्या एकाच पुराव्याने मधुभाऊने विलासचा खून केला नसल्याचे सिद्ध होऊन आता अर्जुन कसा साक्षीला जेलची सजा खायला पाठवतो आणि साक्षीचा खोटारडा चेहरा चैतन्य समोर आणून साक्षी आणि चैतन्यला वेगवेगळे करत पुन्हा एकदा मैत्रीच्या नाते सायली ही कशी फुलवते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता चैतन्यने अर्जुनच्या ऑफिसमध्ये राजीनामा देऊन आता चैतन्य हा अर्जुनपासून कायमचा दुरावलेला असतो आणि आता आपला अर्जुनशी काही एक संबंध राहिला नाही असा विचार करून आता चैतन्यने त्याच्या घरामधील अर्जुनच्या केसच्या सर्व महत्त्वाच्या फायली गोळा केलेल्या असतात आणि आता चैतन्य तो त्या फायली पुन्हा अर्जुनला देणार असतो. तेव्हा साक्षी त्या फायली बघते आणि म्हणते की यामध्ये वात्सल्य आश्रमाची नक्कीच फाईल आणि काहीतरी महत्त्वाचे पेपर आपल्याला भेटतील. पण हा मूर्ख चैतन्य एवढ्या लवकर अर्जुनला या फायली देतो तरी कशा असे विचार करून आता लगेच साक्षी चैतन्याला म्हणते की अरे चैतन्य, या फायली द्यायची एवढी कशाला घाई करतोस तू? तुमच्यामध्ये मैत्रीचे नाते पुन्हा व्यवस्थित होईल तेव्हा एवढ्या लवकर फायली देण्याची तू घाई करू नकोस. तर आता चैतन्य काही ऐकायला तयार नसतो आणि लगेचच चैतन्यने पिऊन सुरेशला त्याच्या घरी बोलावलेले असते आणि त्याच्या हातात चैतन्यने आता त्या सर्व महत्त्वाच्या फाईल्स दिलेल्या असतात आणि सुरेश हा त्या फायली घेऊन गेलेला असतो. तेव्हा आता साक्षी मात्र आता खूप गडबडते आणि म्हणते की अखेर आपल्या हातात वात्सल्य आश्रमातील केसचे पेपर येणार होते, पण या मूर्ख चैतन्यमुळे आपल्याला काही करता आलं नाही आणि ते आपल्या हातातून गेले. त्यानंतर आता इकडे साक्षीने चैतन्याला तिच्या घरी राहायला आणलेले असते आणि आता साक्षी ही मैपतला म्हणते की अण्णा, मी आता अर्जुन सुभेदाराचा हातच तोडला आहे आणि त्याचा उजवा हात असणाऱ्या चैतन्य गडकरीला माकड बनवलेले आहे आणि आता माझ्या इशाऱ्यावर मी म्हणेल तसे तो नाचतोय. तर आता अण्णासुद्धा खूप खुश झालेले असतात. त्यानंतर आता साक्षीने लगेच दुसरा डाव खेळलेला असतो आणि अण्णाला मेसेज करून आता पुढे मी काय करणार आणि चैतन्यला कसा नाचवणार आणि पुन्हा अर्जुन आणि चैतन्यमध्ये पुन्हा एकदा भांडण होऊन दुरावा कसा आणणार हे सगळे आता साक्षीने प्लान करून अण्णाला सांगितलेले असते. त्यानुसार आता साक्षी पुन्हा ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये जायला निघते. इकडे आता सायलीला कल्पनाने अर्जुनच्या ऑफिसमध्ये मदतनीस म्हणून कामाला जाण्यासाठी परवानगी दिलेली असते. तेव्हा आता सायली तिचे घरचे सर्व आवरून आता सकाळीच अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलेली असते. त्यानंतर आता अर्जुनसुद्धा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि आता त्यांचे ते काम चालू असतानाच दरवाजा उघडून साक्षी तिथे येते आणि म्हणते की अर्जुन, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर आता अर्जुन हा साक्षीकडे बघतो आणि अर्जुनला मोठा धक्का बसून साक्षीला बघताच अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. त्याच वेळेस आता साक्षी ही अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करू लागते, पण आता इकडे साक्षीने अण्णाला पाठीमागून साक्षी ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेल्याची चैतन्याला सांगावायला लावलेली असते. तेव्हा आता साक्षी जाताच इकडे साक्षी ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेल्याचे चैतन्याला समजून लगेचच वाऱ्याच्या वेगाने चैतन्य हा ऑफिसमध्ये आलेला असतो. तर आता अर्जुन हा साक्षीवरती भडकलेला असतो आणि चैतन्य तिथे येतो. तर अर्जुन आता साक्षीला म्हणतो की तू एक खोटारडी क्रिमिनल आहे आणि वात्सल्य आश्रमातील केसमध्ये तू जेलमध्ये जाऊ नये म्हणून तू चैतन्याला तुझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि अजून तू प्रॉपर्टीसाठी आणि दुसऱ्याची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी काहीही करू शकते आणि दुसऱ्या कुणालाही प्रेमाच्या जाळ्यात अडकवू शकते. तेव्हा ते अर्जुनचे बोलणे ऐकून मात्र चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने चैतन्य त्याचा राग उफाळून येत बोट करत म्हणतो की अर्जुन सुभेदार, माइंड युअर टंग आणि साक्षीच्या चारित्र्यावर शिंतोड उडवण्याचा तुला काहीही अधिकार आणि हक्क नाहीये. तेव्हा अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की तुला या साक्षीचा एवढा पुळका येतो ना, या साक्षीने तुला प्रेमाच्या जाळ्यात आंधळे केले आहे, तेव्हा तुला जर तिचा एवढा पुळका आहे तर तिला तू इथे पाठवले का? तर
आता तुझा आणि माझा संबंध संपला आहे चैतन्य, तेव्हा तू या साक्षीला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. तर आता लगेचच चैतन्य हा साक्षीला घेऊन तेथून निघून गेलेला असतो खरा, पण अजून आता दोघांच्या नात्यामध्ये खऱ्या अर्थाने दुरावा आलेला असतो आणि दोघेही एकमेकाचे आता कट्टर दुश्मन बनलेले असतात. आता चैतन्य आणि साक्षी गेल्यानंतर इकडे सायली अर्जुनला म्हणते की आता अर्जुन सर, या साक्षीला चैतन्य सरांपासून जर बाजूला करायचे असेल आणि त्यांचे प्रेम जर तोडायचे असेल तर आपल्याला साक्षीच्या विरोधात मोठा पुरावा आणून आता या साक्षीला कायमचे आतमध्ये अडकावे लागेल, नाही तर साक्षीचा खरा चेहरा चैतन्य समोर आणावा लागेल. तर आता अर्जुनला सुद्धा साक्षीचे म्हणणे पटलेले असते आणि आता दोघेही मधुभाऊच्या केससाठी पुरावा गोळा करायला आता काम सुरू करतात. इकडे आता सायलीने आता अर्जुनला सांगितलेले असते की अर्जुन सर, तुम्ही ज्या रिक्रिएशनमध्ये प्रियाचा व्हिडिओ घेतला त्यामध्ये प्रियाने मधुभाऊंनी विलासवरती उजव्या हाताने गोळी चालवली असे सांगितले, पण खरं तर मधुभाऊ हे डावखुरे आहेत, उजव्या हाताने त्यांना काही करताच येत नाही. तेव्हा आता लगेचच अर्जुन समोर मोठा पुरावा आलेला असतो. अर्जुन म्हणतो की असं आहे का सायली? तर सायली म्हणते की साध्या उजव्या हाताने ते अन्नाचा घासही उचलू शकत नाही, तर मग बंदुकीतील ट्रिगर चालवून ते गोळी कसे मारतील? तेव्हा आता लगेचच प्रिया ही खोटं बोलत असल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते. इकडे आता सायलीने साक्षीवरती कडक पाळत ठेवलेली असते. साक्षी कुठे जाते, काय करते याचे आता सर्व धागेदोरे बाहेर काढण्याचा सायलीचा डाव असतो. तर आता पुढच्या सुनावणीमध्ये कोर्टामध्ये काय सांगायचे हे सांगण्यासाठी आता साक्षी ही शिवानी जाधवची भेट घेण्यासाठी जाऊ लागते, पण त्याच वेळेस सायली ही साक्षीला बघते. तर आता इकडे आता साक्षी ही शिवानी जाधवच्या घरी जाते आणि आता पुढच्या सुनावणीमध्ये तू काय सांगायचे आणि काय बोलायचे हे सर्व आता साक्षी ही शिवानीला सांगू लागताच सायली ही त्या शिवानी जाधवच्या घराच्या दरवाज्यात येऊन त्यांचे ते सर्व बोलणे ऐकू लागते आणि त्या क्षणी सायलीने तिच्या मोबाईलमधील रेकॉर्डर चालू केले असते. तेव्हा आता सायली तिच्या मोबाईलमधील साक्षीचे सर्व बोलणे रेकॉर्ड करते आणि आता त्याच वेळेस इकडे आता अर्जुनने अर्जंट कोर्टाची सुनावणी मागून घेतलेली असते आणि त्यामुळे आता अर्जुनने एवढ्या लवकर कोर्टाची सुनावणी का मागितली आणि आता अर्जुनला कोणता पुरावा मिळाला आणि आता अर्जुन कुणाला टार्गेट करणार याची आता महिपत साक्षी आणि प्रियाला भीती वाटलेली असते आणि ताबडतोब अर्जुनने आता तिघांनाही नोटिसा पाठवून आता कोर्टात बोलावलेली असते आणि सर्वजण आता कोर्टात आलेले असतात. तर आता पहिल्यांदाच अर्जुन हा तन्वीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो की तन्वी, तू मला पुन्हा विलासचा खून कसा झाला ते सर्व सांगशील का? तर तन्वी म्हणते की अर्जुन सुभेदार, तुम्ही माझ्याकडून पहिल्यांदा हे सर्व वधून घेतले आहे. विलासचा खून कसा झाला मी हे तुम्हाला रिक्रिएशनचा व्हिडिओ तुम्ही शूट केला त्यावेळेसच सर्व सांगितलं, तरी तुम्ही तीच गोष्ट पुन्हा पुन्हा मला का विचारता? तर अर्जुन म्हणतो की कारण खरे सत्य काय आहे हे मला तुमच्याकडूनच जाणून घ्यायचे आहे. तर आता अर्जुन म्हणतो की तुम्ही मला त्यावेळेस ते खरं सांगितलं, पण पुन्हा तुम्ही आता ते सर्व कसे घडले हे रिपीट करा. त्यानंतर आता तन्वी पुन्हा अर्जुनला विलासचा खून मधुभाऊंनी कसा केला हे सांगू लागते आणि तन्वी म्हणते की ज्या वेळेस विलास हा मधुभाऊंसमोर उभा होता त्यावेळेस पाठमोऱ्या झालेल्या मधुभाऊंनी त्यांच्या खिशातून रिव्हॉल्वर काढली आणि उजव्या हाताने त्यांनी आता विलासवरती गोळी झाडली. ते ऐकताच आता अर्जुन लगेच तो पॉईंट जजला नोट करायला सांगून म्हणतो की माय लॉर्ड, तन्वी ही खोटं बोलते, कारण मधुभाऊ हे डावखुरे आहेत आणि उजव्या हाताने त्यांना ट्रिगर दाबून त्यांना बंदूक चालवताच येत नाही. उजव्या हाताने साधे त्यांना घासही उचलता येत नाही, तर ते बंदूक कसे चालवतील? त्यावरून तन्वी ही खोटी साक्ष देऊन खोटे बोलत असल्याचे आता अर्जुनने कोर्टासमोर सिद्ध केलेले असते आणि त्याच नंतर आता सायली उठून उभा राहत अर्जुनकडे त्या व्हिडिओचा मोठा पुरावा देते आणि लगेचच अर्जुन तो व्हिडिओ सांगण्या अगोदर कोर्टाला दाखवतो आणि म्हणतो की हे बघा, आता पुढे काय घडणार ना, हे साक्षीने या तिच्या साक्षीदाराला वढवून ठेवले आहे, तर आता बघा पुढे काय होते ते. तर आता लगेचच
पुढे अर्जुन हा शिवानी जाधवला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि प्रश्न विचारू लागतो. तर आता साक्षीने हुबेहूब शिवानीला काय बोलायचे हे सांगितलेले असते आणि नेमकं त्या व्हिडिओमधीलच ते बोलणे आता शिवानी जाधव पुढे बोलू लागते. आता कोर्ट त्या सर्व गोष्टी विचारात घेऊन शिवानी जाधव ही खोटे बोलत असल्याचे आता कोर्टासमोर आलेले असते. साक्षी जे सांगेल तेच आता शिवानी जाधव बोलते, म्हणजे शिवानी जाधव ही साक्षीची प्यादी असल्याचे आता कोर्टासमोर आलेले असते आणि कोर्ट लगेचच शिवानीची साक्ष खोटे ठरवते. त्यानंतर आता मधुभाऊंनी विलासचा खून केला नसल्याचे सिद्ध होत लगेचच मधुभाऊंची कोर्टाने आता जामिनीवरती सुटका केलेली असते आणि आता साक्षी विरुद्ध कडक आदेश काढून आता साक्षी विरुद्ध पुरावे गोळा करायला सांगितलेले असते आणि लगेचच कोर्ट हे साक्षीला ताब्यात घेण्याचे आदेश देतात. तर आता चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अर्जुन आणि सायली विलासचा खून साक्षीने केल्याचा भयानक पुरावा समोर आणून साक्षीला कशी जेलची सजा खायला पाठवतात आणि चैतन्य समोर साक्षीचा खरा चेहरा समोर आणून आता चैतन्य आणि साक्षीला कसे एकमेकांपासून वेगळे करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.